नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पूर्णा आजी म्हणते की सायली तुला काय होतं ग थकायला. अस्मिता म्हणते की काम करण्याचं आव्हानला की मग असंच होतं. कल्पना म्हणते की अगं अस्मिता थोडं तरी खरं बोल. विमल म्हणते की हो ना, आज तर अस्मिताताईंनी त्यांची खोलीसुद्धा साफ करायला लावली सायलीताईंना. कल्पना म्हणते की काय अगं अस्मिता हे. तर अस्मिता म्हणते की विमल अगं किती खोटं बोलतेस तू. पूर्णा आजी सायली फक्त माझ्या खोलीमध्ये चिवडा आणि कॉफी घेऊन आली होती, मी तर माझी खोली आधीच आवरली होती. पूर्णा आजी म्हणते की म्हणजे ही उपाशी तर राहिली नाही, फक्त त्या नावाखाली आराम केलाय तर. आणि मला फक्त हेच बघायचं होतं की मी घरात नसताना ही माझी आज्ञा पाळते की नाही. पण ही त्या परीक्षेत सुद्धा नापास झाली. विमल म्हणते की सायलीताई मला माफ करा, कारण तुम्ही नाही नाही म्हणत असताना सुद्धा मी तुमच्या पुढ्यात चहा आणून ठेवला आणि पूर्णाईंचा गैरसमज झाला. विमल हात जोडून पूर्णाईला म्हणत असते की पूर्णाई मी तुम्हाला खरंच सांगते, आज सकाळपासून सायलीताईंनी एक कणसुद्धा पोटात घेतला नाही. हो, मला ते बघवलं नाही म्हणून मीच त्यांना चहा पिण्यासाठी आग्रह केला. पण बघा ना, अजून त्यांनी तो कप उष्टासुद्धा केला नाही आहे. तुम्ही कृपा करा, पण त्यांच्यावर रागवू नका. विमल अगदी रडत रडत कळवळीने पूर्णाजीला सांगत असते. कल्पनाला खूप वाईट वाटतं. कल्पना विमलजवळ जाते आणि विमलला सावरत असते आणि म्हणत असते की अगं तू नको वाईट वाटून घेऊस. हे बघ, तू जे काही केलंयस ते चांगल्या मनाने केलंयस की नाही, मग झालं तर. सायलीसुद्धा म्हणत असते की विमलताई अहो तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. पूर्णा आजी म्हणते की विमल आता तू सुद्धा माझ्या बोलण्याचा काही अर्थ ठेवणार नाही आहेस का. तर अस्मिता म्हणते की पूर्णा आजी संगतीचा परिणाम दुसरं काय असणार आहे. आता ही विमलसुद्धा आपल्या डोक्यावर चढून बसायला लागली आहे. पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की अस्मिता जरा शब्द सांभाळून, आणि ही तुझ्यापेक्षा मोठी आहे. मी तिला काही बोलणं आणि तू बोलणं यामध्ये खूप फरक आहे. आजकाल तर कोणाला बंधनच उरलं नाही आहे, सगळे आपली आपली मनमानी करायला लागलेत. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पूर्णा आजी आणि अस्मिता तिथून निघून जातात. तर सायली विमलला म्हणते की विमलताई मला माफ करा, आज माझ्यामुळे तुम्हाला पूर्णाजी बोलल्या. विमल म्हणते की काही नाही सायलीताई, मोठ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नये हे तर तुम्हीच मला शिकवलंय. पण वहिनी अहो मी खरंच सांगते, आज अस्मिताताईंनी फक्त सायलीताईंना जास्तीचं काम करायला लागावं म्हणून मुद्दाम त्यांना काम करायला लावलंय. ते मला अजिबात बघवलं नाही म्हणून तर मी त्यांना घोटभर चहा दिला. कल्पना विमलचे डोळे पुसते आणि म्हणते की अगं विमल तुझं काहीच चुकलेलं नाहीये. सायली म्हणते की विमलताई आता तुम्ही पडलेल्या चेहऱ्याने असा बाकीचा स्वयंपाक करणार आहात का. असा बघू, तुम्ही जर हसलात ना तरच स्वयंपाकघरातलं वातावरण छान राहतं आणि तरच जेवणाला छान चव येते. आणि तुम्हाला हसताना बघितलं की मला सुद्धा तरतरी येते. चला आता कामाला लागायचं. असं म्हणून सायली आणि विमल दोघीही किचनमध्ये जातात. कल्पना मनामध्ये म्हणत असते की ही मुलगी सगळ्यांना इतकं जीव लावते, इतकं प्रेम करते, आणि मग सगळे प्रॉब्लेम हिच्यासोबतच का येतात. हिला स्वतःच्याच घरात अजून स्वीकारलं का जात नाही. तर इकडे रविराज जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा प्रतिमाच्या फोटोला हार घातलेला असतो आणि ते बघून रविराज प्रचंड चिडतो. रविराज सगळ्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की प्रतिमाच्या फोटोला हार कोणी घातला. रविराज मात्र प्रचंड चिडलेला असतो, त्यामुळे सगळेजण घाबरतात. सुमन म्हणते की आमच्यापैकी तर कोणी नाही घातला, परंतु चैतालीने घातला असेल. तर रविराज विचारतो की ही चैताली कोण आहे. सुमन सांगते की रेखाच्या ऐवजी चैताली आपल्या घरी काम करते. रविराज चैतालीला बोलावतो आणि म्हणतो की चैताली इकडे, आणि तो चैतालीला म्हणतो की यापुढे पुन्हा कधीच प्रतिमाच्या फोटोला हार घालायचा नाही. तू इथे नवीन आहे म्हणून मी जाऊन देतो. हार कधीही जिवंत माणसाच्या फोटोला घालत नाही, गेलेल्या माणसाच्या फोटोला घालतात. तेव्हा चैताली म्हणते की माफ करा साहेब, चूक झाली माझ्याकडनं. रविराज म्हणतो की मला विश्वास आहे की माझी प्रतिमा ही जिवंत आहे, परंतु तुम्ही सर्व मिळून ते खोटा ठरवण्यात लागलेत. प्रिया म्हणते की बाबा अहो असं नाही आहे, कोणीच तुमचा विश्वास खोटा ठरवत नाही. मला अगदी तुमच्या इतकीच खात्री आहे की आई जिवंत आहे आणि ती परतसुद्धा येणार आहे. प्रिया लगेचच प्रतिमाच्या फोटोवरचा हार काढते आणि तो फेकून देते आणि नाटकं करत म्हणते आई तू कुठे आहेस ग, मला तुझी खूप आठवण येते, तू लवकर ये ना ग, मला तुला मिठी मारायची, तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, तू लवकर ये ना, कुठे आहेस आई तू, असं म्हणून खोटं खोटं रडत असते. राकेश नागराजला हळूच म्हणतो की मेलोड्रामा क्वीन बघताय ना पप्पा, एक चान्ससुद्धा सोडत नाही ही मुलगी. तर रविराज प्रियाला समजावत असतो की रडू नकोस बाळा, तुला तुझी आई नक्की भेटणार. प्रिया म्हणते की कशी भेटणार बाबा. रविराज म्हणतो की अगं आपलं कुटुंब येते आणि आपल्याला आपलं कुटुंब पुन्हा एकदा भेटणार.
मी अगदी नव्याने शोधेन ना तिला. असा कुठला तरी एक क्ल्यू राहिला असेल की जो माझ्याकडून सुटला असेल. मी पुन्हा एकदा शोध घेईन आणि तुला तुझी आई नक्की मिळेल. तर इकडे अर्जुन हा ऑफिसमधून आलेला असतो आणि आल्या आल्या तो सगळ्यांच्या नावाने हाका मारत असतो. तेव्हा प्रताप त्याला विचारतो की काय झालंय, आमच्या नावाने का ओरडतोयस? तर अस्मिता म्हणते की रोज घरात आल्यावर फक्त बायकोच्या नावाचा जप असतो. अहो डॅड, आज दुसरी पण नावं घेतली आहे, यातच आपण आभार मानूयात. पूर्णा आजी म्हणते की हो ना, आल्या आल्या आपल्याशी बोलल्या म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी, असं काही नाहीये, अगं कारणच तसे म्हणून तर मी सगळ्यांना बोलावलंय. अश्विन म्हणतो की अरे हो, पण मग आम्हाला कशासाठी बोलवलंय ते सांग. अर्जुन म्हणतो की आमच्या ऑफिसच्या बाजूला एक गुप्ता फरसान माटे आहे, तिथून मी सगळ्यांसाठी गरमागरम समोसे आणलेत. प्रताप म्हणतो की अरे सांगतोस काय, गुप्ताचे समोसे तर मला खूप आवडतात. विमल पटकन प्लेटमध्ये काढून आण. थोड्याच वेळात सायली, कल्पना आणि विमल प्लेटमध्ये समोसे काढून आणतात. सर्वजण समोसे खाण्याचा आनंद घेत असतात, परंतु सायलीला काही खायचं नसतं. त्यामुळे ती म्हणते की आई, मी किचनमध्ये स्वयंपाकाला लागते. तेव्हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि म्हणतो की बायको, अगं काय तुझं सतत नेहमी किचन किचन असतं, बस बरं इथे. आज तू आमच्यासोबत गरमागरम समोसे खा, चल बरं. सायली म्हणत असते की नको मला. कल्पना म्हणते की अगं आज सगळे जमलेत ना, खा ना तू पण. मला म्हणते की अहो सायली ताई, मी सकाळी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली, त्यामुळे आपल्याकडे आज वेळ आहे, तुम्ही खा ना. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, अगं तू बस ना खाली. तर अस्मिताने खायला सुरुवात केलेली असते, त्यामुळे अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिता, हे समोसे मी सगळ्यांसाठी खायला आणलेत आणि सगळ्यांनी एकत्रच खायचेत आणि जोपर्यंत सगळे बसत नाही तोपर्यंत अजिबात खायचे नाही. अश्विन म्हणतो की अगं वहिनी बस पटकन, म्हणजे आम्हाला सुद्धा खाता येईल. सायली म्हणते की मला तर ना असं पित्त वाढल्यासारखं झालंय. अश्विन म्हणतो की अगं मग पोटात काहीतरी गेलं तरच तुला बरं वाटेल. विमल, तू वहिनींची प्लेट वाढ बरं. कल्पना सायलीला प्लेट देत असते तर प्रताप म्हणतो की आता नुसती चर्चा करणार आहात की खायला पण देणार आहात? अर्जुन म्हणतो की डॅड, अहो माझी बायको खायला बसली की चर्चा बंद आणि खाणं सुरू. अस्मिता म्हणते की अरे पण तिला नाही खायचे तर कसली जबरदस्ती. अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये हात घालून म्हणतो की अस्मिताई, अगं ही प्रेमाची जबरदस्ती आहे, तुम क्या समझोगे. तर पूर्णा आजी म्हणते की अर्जुन, तुझी बायको काही खात नाहीये तर त्या गोष्टीला एक कारण आहे. मी तिला दिवसभर काहीही न खाण्याची शिक्षा दिली, त्यामुळे यापुढे ती तन्वीशी चुकीचं वागताना 100 वेळा विचार करेल. अर्जुन म्हणतो की शिक्षा, आज माझी बायको माझं ऐकत नाही पण तुझं ऐकते. पण पूर्णा आजी, तन्वीच्या अगेन्स्ट माझ्या बायकोकडे काही पुरावे नाही मिळाले, याचा अर्थ हे तर सिद्ध होत नाही ना की माझी बायको खोटं बोलतीये. प्रताप म्हणतो की अरे पण तन्वी खरी होती हे तर सिद्ध झालंय ना, आणि तू तर काय नेहमी समोर दिसणाऱ्या पुराव्यांवरच विश्वास ठेवतोस. अस्मिता म्हणते की आता तरी कबूल कर की चूक तुझ्या बायकोचीच होती. अर्जुन म्हणतो की जे खरं नाहीये ते तर मी कधीच कबूल करणार नाही अस्मिताई. हो, पण मी आज एक गोष्ट नक्कीच करू शकतो, मी माझ्या बायकोसोबत उपाशी राहू शकतो आणि जर ती काही जेवणार नाही तर मी देखील काही जेवणार नाही. प्रताप म्हणतो की हा काय मूर्खपणा आहे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की डॅड, मम्मा तुम्ही जेवल्याशिवाय अजूनही जेवत नाही. हा काय तिचा मूर्खपणा झाला का? नाही ना, मग मी जर तेच केलं तर त्यात काय बिघडलं. बायको मला सांग की तू कधीपासून काही खाल्लं नाहीये. तर विमल सांगते की दादा, ताईने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी खाणार असंच म्हणताय त्या. अर्जुन सायलीला म्हणतो की याचा अर्थ तू ब्रेकफास्ट केला नाही, लंच केला नाही आणि आता डिनरसुद्धा करणार नाहीयेस. अर्जुन म्हणतो की ओके फाईन, मग मी आज रात्री जेवणार नाही, उद्याचा ब्रेकफास्ट नाही आणि लंचसुद्धा करणार नाही. सायली म्हणत असते की हो प्लीज माझ्यासाठी असं काही करू नका. अर्जुन म्हणतो की मी तुझ्यासाठी काहीच करत नाही, मी तर हे स्वतःसाठी करतोय आणि नवरा म्हणून मी माझी एक ड्युटी करतोय. अस्मिता म्हणते की तू जरा वेडा झालायस का? पूर्णा आजी म्हणते की वेडच आहे हे, बायकोच्या प्रेमाचं वेड. अश्विन म्हणतो की अरे दादा, पण तू जर एवढा वेळ उपाशी राहिला तर तुझीच तब्येत बिघडेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग सायलीची तब्येत, तिला जर काही झालं तर कोणाला काहीच फरक पडत नाही का? कल्पना म्हणते की नाही अर्जुन, तसं काही नाहीये, परंतु आपल्या घरामध्ये शेवटचा शब्द हा पूर्णाजीचाच असतो. अर्जुन म्हणतो की मी सुद्धा तिचंच ऐकतोय. पूर्णाजी नेहमी सांगत आली आहे ना, नवरा बायकोने प्रत्येक गोष्ट एकमेकांसाठी करायची असते. आणि मम्मा डोंट वरी, जर एक दिवस मी उपाशी राहिलो तर काही फरक पडत नाही. इट्स ओके, मी माझ्या रूममध्ये आहे. आणि असं म्हणून अर्जुन तिथून पायऱ्यांवरून जात असतो. अर्जुन जाता जाता सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. प्रताप म्हणतो की हे सर्व काय चाललंय, कधी सुखाने काही खाता सुद्धा येत नाही. अर्जुन मात्र हळूहळू पायऱ्यांवरनं चढत असतो जेणेकरून त्याला कोणीतरी थांबवावं. शेवटी पूर्णा आजी अर्जुनला थांबवते आणि ती अर्जुनला म्हणते की थांब, मी काय एका मुलीमुळे घरातलं सगळं वातावरण बिघडू देणार नाही. अर्जुन म्हणतो की नाही, पण पूर्णा आजी माझी बायको.
पूर्णाजी म्हणते की हो कळलं मला, तू खाली ये आधी. पूर्णाजी सायलीला सुद्धा म्हणते की बस ग तू आणि घे खायला. आणि मग अर्जुन लगेचच सगळ्यांसोबत येतो. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजी, पण आता हिच्या शिक्षेचं काय? तर पूर्णाजी म्हणते की आता अर्जुनने नाही खाल्लं तर माझ्या घशाखाली जाणार आहे का? तर सायली अर्जुनला म्हणत असते की हो ऐका ना, तुम्ही असा हट्टीपणा का करताय, खाऊन घ्या ना. पूर्णाजी म्हणते की आता तेच दळत बसायची काही गरज नाही आहे, मुकाट्यानं खाऊन घ्या. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी तू खूपच जास्त क्यूट आहेस, शेवटी तू माझ्या बायकोला खाण्याची परमिशन दिली. अर्जुन सायलीला समोस्याची प्लेट नेऊन देतो. तेव्हा प्रताप म्हणतो की ती आहेच तशी, नातवाने जरी थोडासा हट्ट केला तरी लगेचच पाघळते. म्हणते की अहो सायलीताई, आता तुम्ही खायला सुरुवात करा ना. तेव्हा कल्पना म्हणते की नाही नाही थांब. कल्पना म्हणते की कसं आहे, सायलीचा आता खूप वेळचा उपवास झाला ना हा, मग तो अर्जुनच्या हातून घास खाऊनच सुटला पाहिजे. सर्वजण म्हणतात की हो करेक्ट आहे. तर विमल म्हणते की वहिनी मला काय वाटतं, दादांनी सायलीताईला घास भरवता भरवता उखाणा सुद्धा घेतला पाहिजे. स्मिता म्हणते की समोसे भरवताना उखाणा, हा कसला रोमांस आहे. पण म्हणते की अरे अर्जुन, जर तू उखाणा नाही घेतला तर ती घास कशी खाणार आहे, घे बरं पटकन उखाणा. अर्जुनला काही उखाणा सुचत नसतो. अर्जुन शेवटी म्हणतो की सर्वांसाठी आणले मी गरमागरम समोसे. सगळ्यांचा अट्टहास म्हणून सायलीला घास भरवायचं ते माझ्याच हातचे. सर्वजण हसत असतात कारण अर्जुनने बिना लॉजिकचा उखाणा घेतलेला असतो. शेवटी अर्जुन सायलीला घास भरवतोच. तर कल्पना म्हणते की सायली काय एकटीचेच लाड करून घेणारच का, अगं माझ्या मुलाला सुद्धा घास भरव. आणि मग सायली सुद्धा अर्जुनला घास भरवते. अस्मिता म्हणते की आता झालं असेल तुमचं तर मी खाऊ. अर्जुन म्हणतो की हो हो खा सगळे. तर इकडे रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर सायली ही बेडवर उशा लावत असते. त्यावेळी अर्जुन तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की मिसेस सायली, मला तुमचा ब्रेन जरा स्कॅन करता येईल का? ॲक्च्युली तुमचा मेंदू कसा वर्क करतो ना हे मला बघायचं होतं. नॉर्मल माणसाचा सुद्धा असू शकतो किंवा देवाने तुम्हाला स्पेशल क्रिएट केलं असेल. आय थिंक एक परफेक्ट माणूस कसा असायला पाहिजे हे जगाला दाखवण्यासाठी देवाने तुम्हाला बनवलं असेल. तुम्ही माणूस नाही आहात, तुम्ही तर अवतार आहात, अवतार. सायली म्हणते की सर तुम्ही हे सर्व तिरकसपणे बोलतायत ना. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, खरं तर तुमच्या मेंदूवर ना रिसर्च करायला पाहिजे. तर सायली मात्र अर्जुनकडे रागाने बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनचा फोटो सायली अगदी टक लावून बघत असते. त्याचवेळी अर्जुन येतो आणि सायलीला हात लावतो आणि म्हणतो की मला माहिती आहे ह्या फोटोमध्ये मी खूप कूल आणि हँडसम दिसतोय आणि तुम्ही सुद्धा माझ्या बॉडीच्या फॅन झालात, राईट ना. सायली म्हणत असते की हो सर काय तुम्ही पण. अर्जुन म्हणतो की नाही नाही असू द्या, आणि तसंही मी माझ्या बॉडीच्या फॅन्स असलेल्या लोकांना कधीही नाराज करत नाही. आणि तुम्ही पण कमाल करता मिसेस सायली. अहो फोटोकडे काय बघताय, हा लुक तर तुमच्या रियालिटीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. शर्ट काढायला लागतो तेव्हा सायली डोळे झाकते आणि म्हणते की सर प्लीज 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 काढू नका. अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो की जर तुम्हाला माझ्या बॉडीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे तर मग तुम्ही माझ्या फोटोकडे बघून हरवून का गेल्या अशा. आता मात्र सायलीकडे सुद्धा उत्तर देण्यासाठी काहीच नसतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.